देवावर आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि तो तुम्हाला तुमच्या कल्पनेपलीकडे असलेल्या गोष्टी साध्य करून देईल. आपण याचा अनुभव घेतला आहे काय? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या जगामध्ये खरं आणि खोटं याला खूप महत्त्व आहे. आम्ही खोट्याला सामोरे जातो तर आम्हाला तोटा आहे आणि आमची फसगत होऊ शकते. देवाच्या बाबतीतही असंच आहे. देव खोट्याच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणूनच खऱ्या देवावर भाव ठेवून त्यापासून आशीर्वादित होणे गरजेचे आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की खरा देव कशा रीतीने आम्हाला सांभाळतो, आमची काळजी घेतो. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, परमेश्वराला काही एक अशक्य नाही. त्याला सर्व काही शक्य आहे. तो दरिद्रास उचलून त्यांना आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. वांस स्त्रीला मुलांची आनंदी माता बनवतो. सारा 90 वर्षांची असताना आपला पुत्र प्रसवली. हन्ना वांस असताना परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला पुत्ररत्न दिले. अलिशिबेनेही आपल्या उतार वयात पुत्राला जन्म दिला. परमेश्वराने मानवी शरीर घडवलेले आहे आणि त्याच्याकरिता वांस स्त्रीला माता बनवणे अशक्य नाही. समाज अशा स्त्रीला वाळीत टाकतो, तिला तुच्छ समजतो. तिची सावली आपल्या लेकरांवर पडू नये म्हणून इतर बायका काळजी घेतात. परंतु अशा टाकून दिलेल्या उपेक्षित वांस स्त्रीकरिता परमेश्वराचे हे अभिवचन आहे, जे आम्ही मागच्या स्तोत्रामध्ये अभ्यासले आहे. ते म्हणजे स्तोत्रसंहिता 113 अध्याय 8 आणि 9 वचनात. हे वचन सांगतं की त्यास अधिपतीच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. तो वांस स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. त्याहीपेक्षा ते देवाच्या कृपेचे एक मनोहर दर्शन आहे. श्रोत्यानो, परमेश्वराचे लक्ष सर्वांवर सारखेच आहे. समाजाने टाकून दिलेले दीन, दरिद्री, एकाकी, उपेक्षित, वांस, पोरके, परके, अनाथ व विधवा यापैकी प्रत्येकाविषयी परमेश्वराला आस्था वाटते व तो आपल्या प्रेमदयेची पाखर त्यांच्यावर घालतो. परंतु कित्येकदा या लोकांना परमेश्वराच्या नामाची ओळखही नसते किंवा ती पटत नाही. जर श्रोत्यानो, आपणाला अद्यापही ह्या परमेश्वराची ओळख पटलेली नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. ख्रिस्ताच्याद्वारे आपण त्याच्याशी ओळख करून घेऊ शकता. आता पुढचे स्तोत्र आपण अभ्यासणार आहोत ते आहे 114. ही स्तोत्र आम्हाला परमेश्वराने त्याच्या प्रिय लेकरांना केलेल्या मार्गदर्शनाविषयी सांगते. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगू द्या की 113 ते 118 ही स्तोत्रे स्तवनाची स्तोत्रे आहेत व इस्रायलाच्या सर्व मुख्य सणांच्या वेळेस ती गायल्या जात. आपण याआधी परमेश्वर आमचा निर्माणकर्ता, आमचा उद्धारकर्ता व सृष्टीचा उद्धारकर्ता म्हणून त्याचे स्तवन करणारी स्तोत्रे वाचली. 114व्या स्तोत्रामध्ये इस्रायली लोक जेव्हा मिस्राच्या दास्यातून मुक्त झाले त्या काळाचे वर्णन आहे. 114 स्तोत्र पहिले वचन वाचूया. इस्रायल मिस्र देशातून निघाला, याकोबाचे घराणे परकी भाषा बोलणाऱ्या लोकातून निघाले. जेव्हा अब्राम वचनदत्त देशात गेला तेव्हा तो त्या ठिकाणी परका होता. त्याचे लोक इजिप्त किंवा मिस्र देशात जाऊन एक राष्ट्र बनतील असे परमेश्वराने त्यांना सांगितले. इजिप्तमध्ये इस्रायलाचे राष्ट्र बनले आणि इजिप्तमध्ये शेमाच्या वंशजांना म्हणजे इस्रायली लोकांना विरोध निर्माण झाला. पवित्र शास्त्र आम्हाला त्यांच्या इजिप्तमधल्या छळाविषयी, दुःख व त्रासाविषयी सांगते. मग देवाने त्यांच्याबरोबर केलेला आपला करार स्मरला, त्यांची प्रार्थना ऐकली, इस्रायलच्या संतानांकडे लक्ष पुरवले व त्यांचा आदर केला. त्याने त्यांना इजिप्तच्या दास्यातून मुक्त केले. 114 या स्तोत्रात त्यांच्या रानातल्या प्रवासाचे वर्णन आहे. दुसरे वचन वाचूया. तेव्हा यहुदा त्याचे पवित्र स्थान झाला, इस्रायल त्याचे राज्य झाला.
तुम्हाला आठवतच असेल की नोहाने शेम या आपल्या पुत्राला आशीर्वाद दिला की देव शेमाच्या डेऱ्यात राहील, आणि त्याप्रमाणे परमेश्वराने शेमाच्या वंशजांना आपले राष्ट्र पवित्र याजक गण म्हणून निवडले. आणि त्यानंतर नवीन करारात योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय 22 वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने एका शोम्रोनी स्त्रीला सांगितले, कारण यहूद्यातूनच तारण आहे. संपूर्ण जगासाठी तारण आणणारा प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलातूनच येणार होता. 3 वचनात तो म्हणतो, हे पाहून समुद्र पळाला, यारदेन मागे हटले. यहोशवाच्या व निर्गमाच्या पुस्तकात आपण याआधीच वाचले की परमेश्वराने इस्रायली लोकांना इजिप्तमधून बाहेर काढल्यानंतर त्यांना त्याने लाल समुद्राच्या मार्गाने आणले व त्यांच्याकरिता त्यांनी लाल समुद्र दुभागला. त्यानंतर यारदेन नदीचेही पाणी त्यांच्याकरिता मागे हटविण्यात आले व इस्रायली लोकांसाठी तिच्या कोरड्या केलेल्या पात्रातून मार्ग तयार करण्यात आला. 114 स्तोत्र 5 वचनात तो म्हणतो, हे समुद्रा तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यारदेने तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस? या वचनावरून आणि जुन्या करारातील याविषयीच्या घटनांवरून हीच गोष्ट सिद्ध होते की परमेश्वर या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे आणि त्याचा तिच्यातील प्रत्येक गोष्टीवर अधिकार आहे. त्याने आपल्या लोकांसाठी लाल समुद्राचे पाणी कसे उभे केले व यारदेनेचे पात्र कसे कोरडे केले याचे स्पष्टीकरण देता येणार नाही, पण त्यावरून परमेश्वर सार्वभौम व सर्वशक्तिमान आहे हे सिद्ध होते. जसे इजिप्तच्या दास्यातून बाहेर पडताना वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वी इस्रायली लोकांना लाल समुद्र व यारदेन नदी पार करावी लागली, तसेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या मुक्तीमध्ये पापाच्या खंडणेपासून सुटका आणि पापाच्या सामर्थ्यापासून सुटका मिळते. पुढे प्रभू येशू आम्हाला पापाच्या समक्षतेपासूनही मुक्ती देणार आहे. 7 आणि 8 वचनात तो म्हणतो, हे पृथ्वी तू प्रभू समोर याकोबाच्या देवासमोर थरथर काप. तो खडक पालटून पाण्याचे तळे करीतो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करीतो. परमेश्वराला काही एक अशक्य नाही आणि तो आपल्या लोकांसाठी अद्भुत कृत्य करतो. तो आजही आपल्या लोकांकरिता महान दयेची कृत्ये करीतो. स्तोत्र 114 हे प्रभू देवाच्या अद्भुत कृत्यांची आम्हाला आठवण करून देणारे व त्याकरिता त्याचे स्तवन कराव्यास सांगणारे एक सुंदर स्तोत्र आहे. आता आपण 115 स्तोत्र वाचूया. प्रभू परमेश्वर मूर्तींच्या अगदी विरुद्ध असलेला देव आहे, याबद्दल त्याला गौरव देणारे हे स्तोत्र आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन केले त्यावेळेस त्याने व त्याच्या शिष्यांनी ते गायले. या स्तोत्राचा कवी कोण आहे हे आम्हाला सांगण्यात आलेले नाही, पण असं वाटतं की बाबिलोनाहून लोक परत आले त्याविषयी आनंदोत्सव करणाऱ्यांपैकी कोणी हे स्तोत्र लिहिले असावे. या स्तोत्राचे 3 भाग पाडता येतील. पहिला भाग 1 ते 8 वचनांचा, ज्यामध्ये मंदिरातली मंडळी गाते. त्यानंतर दुसरा भाग ज्यामध्ये लेवी गातात, म्हणजे 9 ते 11 ही वचने. आणि शेवटचा भाग 12 ते 18 या वचनांचा, ज्यामध्ये मंडळी गाते. 115 स्तोत्राचे पहिले वचन वाचूया. हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. या ठिकाणी इस्रायली लोक नम्रतेने परमेश्वराला सामोरे जात आहेत व त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. या काळात ते मूर्तीपूजकांनाही तोंड देत होते व त्यांच्या देवाच्या तुलनेत आपला यहोवा देव किती श्रेष्ठ आहे हे ते या स्तोत्रामध्ये सांगत आहेत. आपल्याला माहीतच असेल की त्या काळातल्या इस्रायलाभोवती अनेक मूर्तीपूजक राष्ट्रे होती व देवादिकांच्या बाबतीत त्यांची स्पर्धाच लागली होती. त्यांच्या तुलनेत इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे श्रेष्ठत्व हे इस्रायल लोक सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 115 2 आणि 3 वचन. ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करीतो. श्रोत्यानो, त्यांच्या पापामुळे परमेश्वराने छळ सहन करू दिला. ते त्याच्या इच्छेनुसार, योजनेनुसार व हेतूनुसार होते. इस्रायलाने देवापासून आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला सुरुवात केली होती. परमेश्वराने आपल्या लोकांशी केलेल्या करारामध्ये त्याच्या आज्ञा आणि त्या आज्ञांचे पालन केल्याने प्राप्त होणारे आशीर्वाद व त्या आज्ञा मोडल्याने भोगाव्या लागणाऱ्या शिक्षा यांचा समावेश होता. आणि जेव्हा इस्रायली लोक परमेश्वराची अवज्ञा करून दूर गेले तेव्हा परमेश्वराने त्यांना त्यांच्या देशातून घालवून दिले. त्यांना हाल अपेष्टा भोगाव्यास लावल्या आणि त्यामुळे
इस्रायली लोकांना आपल्या अपराधांची जाणीव झाली, म्हणून ते म्हणतात की आमचा देव स्वर्गात आहे, त्याला बरे वाटते ते सर्व तो करतो. 4थं वचन, त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरूपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. इस्रायली लोकांचा परमेश्वर स्वर्गात आहे, तो निर्माण करता आहे, तो आत्मा आहे. त्याला मानवाने आपल्या हाताने घडवले नाही, तर त्याने मानवाला आपल्या प्रतिरूपात घडवले. परंतु श्रोत्यानो, मानवाने आपल्या हाताने सोने व रूपे ह्यांच्या प्रतिमा बनवल्यात, कलाकृती बनवल्यात. 115 स्तोत्र 5 आणि 6 वचनांमध्ये तो म्हणतो, त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास येत नाही, त्यांना हात आहेत पण स्पर्श करिता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही, त्यांच्या कंठातून शब्द निघत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांचे काही सहाय्य करू शकत नाहीत. यशायाने याविषयी एक विडंबन यशायाचे पुस्तक 44 अध्याय 14 ते 17 या वचनांमध्ये केलेले आहे. कोणी आपणासाठी गंधसुरू तोडितो, सुरू व अल्लोन झाडे घेतो, तो वन वृक्षातून जून झाडे निवडितो, तो देवदारूचे झाड लावतो, ते पावसाने वाढते, ते मनुष्याच्या सरपणाच्या कामी पडते. त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो, ते पेटवून त्यावर भाकरी भाजतो, तो त्याचा देवही बनवतो व त्याच्या पाया पडतो. तो त्याची कोरीव मूर्ती करतो व तिचे भजन पूजन करतो. त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळतो, त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो. तो शेकताना म्हणतो, मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे. तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो. तो तिच्या पाया पडतो, तिचे भजन पूजन करतो, तिची प्रार्थना करतो. तो तिला म्हणतो, माझे तारण कर, तू माझा देव आहेस. यशायाने केलेले हे वर्णन कितपत खरे आहे हे आपणाला माहीत आहे. श्रोत्यानो, कोणतीही गोष्ट जी तुमच्या व जिवंत देवाच्या मध्ये अडखळ बनून उभी राहते, ती मूर्ती आहे. ती तुमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये बाधा बनते. इस्रायलाच्या मूर्तीपूजक शत्रूंनी इस्रायलांची टर उडवली, थट्टा केली. त्याला आता इस्रायलाचे लेवी लोक प्रत्युत्तर देत आहेत. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले.
9 ते 11 वचनांमध्ये तो म्हणतो, हे इस्रायला, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. अहो, परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. आजकाल अनेक लोक प्रश्न विचारतात, नास्तिक वादासाठी काय उत्तर आहे? भौतिक वादाकरिता काय उत्तर आहे? आमच्या अवतीभोवती जी अनिती आहे तिच्यासाठी काय उत्तर आहे? उत्तर साधे आहे श्रोत्यानो, आणि ते साधे आहे म्हणूनच लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ते उत्तर हे आहे की परमेश्वरावर भाव ठेवा, परमेश्वराच्या जवळ या, परमेश्वराच्या हातात स्वतःला सोपवा. अनेक वर्षांपूर्वी माझ्या समोरही हे असेच अनेक प्रश्न होते, परंतु ख्रिस्ताचा मी स्वीकार केला. त्यानंतर प्रभू परमेश्वराने माझ्या समस्यांची उत्तरे पवित्र शास्त्रातून दिली. मानवी जीवनातली कोणतीही समस्या अशी नाही की तिच्यासाठी देवाजवळ उत्तर नाही, परंतु त्या उत्तरांकरिता आम्ही ख्रिस्ताद्वारे देवाच्या जवळ यायला पाहिजे. 115व्या स्तोत्राच्या 3ऱ्या भागात मंडळी गाते. या भागातील 12वे वचन आपण वाचूया. परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. प्रिय श्रोत्यांनो, जर तुम्ही व तुमचे घराणे, तुमचे प्रियजन प्रभू परमेश्वराकडे वळले, तर तो तुम्हाला, तुमच्या घराला, तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल. एवढ्या अफाट विश्वाच्या निर्माणकर्त्या व पालनकर्त्याला तुमची व माझी आठवण आहे, ही गोष्ट मोठी दिलाशाची आहे. होय ना श्रोत्यांनो? मी तुम्हाला पाहिले नाही किंवा तुम्ही मला पाहिलेले नाही, परंतु प्रभू परमेश्वराने आम्हातील प्रत्येकाला पाहिले आहे. तो आम्हातील प्रत्येकाला जाणतो, तो आमची आठवण ठेवतो. त्याच्या लेकरांना तो आशीर्वाद देतो. तुम्ही कोठे राहता, कसे राहता, तुमच्या समस्या काय, याची पर्वा तुमच्या समाजाला नसेलही, परंतु देवबापाला त्याची पर्वा आहे. तो तुम्हाला ओळखतो, तो तुमच्याविषयी सर्व काही जाणतो. तो आपले बाहू पसरून तुम्हाला जवळ येण्यासाठी बोलावतो. तो तुमच्याकडून काही मागत नाही, कारण त्याला तुम्ही काही द्यावे इतकी तुमची किंवा माझी पात्रता नाही. तो दाता आहे आणि तो आपल्या लेकरांना उत्तमते देतो. तुमच्या कल्याणासाठीच तो तुम्हाला स्वतः जवळ बोलावतो. तुमच्याकडून तो फार मोठ्या अपेक्षा ठेवत नाही. त्याच्यावर भाव ठेवणे तुमच्या व माझ्या हिताचे आहे. 13 ते 15 या वचनांमध्ये तो म्हणतो, परमेश्वराचे भय धरणाऱ्या लहान थोरास तो आशीर्वाद देईल. परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो. आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो. श्रोत्यांनो, परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना तो आशीर्वाद देईल, हे विधान अगदी स्पष्ट आहे. ते तुम्हाला पटो किंवा न पटो, परंतु ते देवाचे वचन आहे व त्या वचनावर विश्वास ठेवण्याने तुमच्या जीवनात कितीतरी फरक पडू शकतो. आणि परमेश्वर निर्माण करता आहे, तो तुम्हाला विपुल व भरपूर आशीर्वाद देऊ शकतो. तो ते तुम्हाला द्यायला उत्सुक आहे, पण ते स्वीकारण्यासाठी तुम्ही त्याच्याकडे यायला हवे. 17व्या वचनात तो काय म्हणतो पहा, मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उतरलेले कोणीही परमेश्वराचे स्तवन करीत नाहीत. परमेश्वराची स्तुती स्तवन करणे या पृथ्वीवर आम्ही असतानाच आमच्याकडून व्हायला हवे. आणि जर आम्ही आध्यात्मिकरित्या जिवंत असू, मेलेले नसू, तर आम्ही परमेश्वराचे स्तवन करू शकतो. 18वे वचन, पण आम्ही येथून पुढे सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करीत राहू. परमेश्वराचे स्तवन करा. खरोखर जे त्याला ओळखतात ते आतापासून सदा सर्व काळ परमेश्वराचे स्तवन करतील. आपल्यापैकी अनेकांवर तणाव आहेत, ओझे आहेत, पण जर आपण ओठ उघडून परमेश्वराचे स्तवन केले तर आमचा तणाव व आमचे ओझे गळून पडते. परमेश्वराचे स्तवन आमची मरगळलेली हृदये संजीवित करणारे आहे. यानंतरचे स्तोत्र म्हणजे 116वे स्तोत्र, परमेश्वराने मृत्यूवर जो विजय दिला त्याविषयी परमेश्वराला लिहिलेले प्रेमगीत आहे. हे एक उपकार स्तुतीचे स्तोत्र आहे. संकटात सापडलेल्या स्तोत्रकर्त्याने परमेश्वराचा धावा केला व त्याने आपल्या प्रेमदयेमुळे त्याचा धावा ऐकला. त्याबद्दल परमेश्वराची स्तुती करणारे हे प्रेमगीत आहे. मृत्यूच्या समक्षतेमध्ये असताना येशू ख्रिस्ताचे दुःख व्यक्त करणारेही हे स्तोत्र आहे. तसेच ते भविष्यातील मुक्तीचे वर्णन करणारेही स्तोत्र आहे. या स्तोत्राचे आपण आपल्या सोयीकरिता 3 भाग पाडूया. 1 ते 5 या वचनांमध्ये परमेश्वर प्रार्थना ऐकतो त्याविषयी, त्यानंतर 6 ते 13 या वचनांमध्ये परमेश्वर सहाय्य पुरवितो त्याविषयी, व शेवटच्या 14 ते 19 या वचनांमध्ये परमेश्वर पवित्र आहे त्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. त्यापैकी पहिल्या भागातील पहिले वचन आपण वाचूया. 116 पहिले वचन,
मी परमेश्वरावर प्रेम करीतो, कारण तो माझी विणवणी ऐकतो. श्रोत्यानो, स्तोत्रकर्ता परमेश्वरावरचे आपले प्रेम व्यक्त करतो. तुम्ही प्रभू पित्याला ह्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्ही परमेश्वरावर किती प्रेम करता कधी सांगितले आहे काय? तुम्ही ख्रिस्तावर प्रीती करता काय? तुमचा त्याच्याशी वैयक्तिकपणे संबंध जुळलेला आहे काय? तुमच्यापैकी अनेक जण उच्च पदावर असलेल्या तुमच्या नातेवाईकांविषयी गर्व करीत असतील, अभिमान बाळगत असतील, परंतु तुमचे ख्रिस्ताशी, जगाच्या तारणाऱ्याशी वैयक्तिक नाते संबंध आहे, याचा तुम्हाला आनंद वाटतो काय? त्याच्या व तुमच्यामध्ये काही संवाद आहे काय? तो तुमच्याकरिता एक सत्य आहे काय? पवित्र शास्त्र आम्हाला योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय आणि 19व्या वचनात सांगते. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 19वे वचन. त्याने पहिल्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. तसेच पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 8व्या वचनात आपल्याला वाचायला मिळते की त्याला पाहिले नसता त्याचवर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याचवर विश्वास ठेवता, आणि त्या विश्वासाचा शेवट म्हणजे आपल्या जीवाचे तारण उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. आणखी प्रभू येशूने शिमोन पेत्र नावाच्या आपल्या शिष्याला विचारले, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 1 अध्यायाच्या 5व्या वचनाच्या 2ऱ्या भागात म्हटले आहे, जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले. पुढे फिलदेल्फिया येथील मंडळीला प्रभू प्रकटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय 9व्या वचनातील 2ऱ्या भागात म्हणतो, पहा ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल असे मी करेन. आजच्या पवित्र शास्त्रावर प्रीती करणाऱ्या मंडळीचे प्रतिनिधित्व ही प्रगटीकरणातली फिलदेल्फियातली मंडळी करते. श्रोत्यानो, परमेश्वराने आमच्यावरच्या प्रीतीचे प्रमाण म्हणून स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला. आम्ही त्या बदल्यात त्याच्यावर प्रीती करणे अगत्याचे आहे. ह्या सर्वांचा पाया काय आहे? मी देवावर प्रीती करते कारण त्याने माझा धावा ऐकला आहे, विनवणी ऐकली आहे. काय आपण जोराने प्रार्थना करिता? आवाज ऐकणे म्हणजे जोराने प्रार्थना करणे होय. पुढे तो 3ऱ्या आणि 4थ्या वचनांमध्ये म्हणतो, मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले. तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनवितो की माझा जीव मुक्त कर. त्या वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताची ही दयनीय स्थिती आहे. प्रभू येशू ख्रिस्त या सर्व यातनांमधून आमच्याकरिता गेला. खरे तर आम्हावर असलेली मृत्यूदंडाची शिक्षा त्याने आमच्या वतीने भोगली. मग त्याने मदतीची याचना केली आणि परमेश्वराने ती ऐकली. श्रोत्यानो, आज आम्हालाही मरण यातनांमधून सोडविणारा आमचा परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकतो. त्याने स्वतःचा प्राण आमच्याकरिता दिला. कोणीच तो त्याच्यापासून घेतला नाही. 5व्या वचनात तो म्हणतो, परमेश्वर कृपाळू व न्याय आहे, आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर कृपाळू असला तरी न्यायी आहे. तो मन मानेल त्याप्रमाणे पापांची क्षमा करीत नाही. तो या जगाचा नैतिक शास्त्र आहे व तो जे करतो ते योग्यच असते. तो पवित्र असणे व तो न्यायी असणे दोन्ही आवश्यक आहे, परंतु तो दयाळू असण्याचीही गरज आहे. मानवाच्या पापांकरिता खंडणी भरून देणे हा एकच मार्ग त्यासाठी होता व त्याच्या पुत्राने मानवाकरिता ती खंडणी भरून दिली. देवाचा दयाळूपणा त्यातून व्यक्त झाला. आता आमचा न्यायी प्रभू आम्हाला म्हणू शकतो, मत जवळ या, मी तुमचा स्वीकार करू शकतो. 116 स्तोत्राच्या 6व्या आणि 7व्या वचनात तो म्हणतो, परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करीतो. मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. हे माझ्या जीवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. अतिशय कटकटीच्या, त्रासाच्या व तणावाच्या दिवसानंतर आम्ही परमेश्वराजवळ येऊन त्याच्याशी बोलणे, त्याच्या वचनाचे आध्यात्मिक अन्न प्राप्त करणे, आपली पापे कबूल करणे आमच्यासाठी आवश्यक आहे. खरोखर स्तोत्रकर्त्याने मागे म्हटल्याप्रमाणे सकाळी देवाची प्रेमदया व प्रतिरात्री त्याची सत्यता प्रकट करणे चांगले आहे. तेव्हाच आम्ही ह्या जगातल्या गोष्टींना तोंड देऊन पुढे जाऊ शकतो. 13व्या वचनात तो म्हणतो, मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करेन. यावेळेस कदाचित वल्हांडणाचा सण साजरा केला जात असावा आणि तो मसीहाच्या येण्याविषयी आहे हे यहुद्यांना माहीत होते. हा तारणाचा प्याला तारणारीची आठवण करून देतो. त्याने मानवजातीच्या तारणाकरिता दुःखाचा प्याला प्राशन केला आणि मानवजातीला पापांपासून मुक्ती व मृत्यूपासून सुटका दिली.
पुढे 15वे वचन सांगते, परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. प्रभू येशूचे मरण परमेश्वराच्या दृष्टीने फार अनमोल होते आणि त्याच्यासाठी मरण पत्करणाऱ्या त्याच्या दासाचे मरणही त्याच्याकरिता मौल्यवान आहे. या जगात दिवसभरात शेकडो लोक प्राणाला मुकतात, परंतु त्यांच्याविषयी हे वचन नाही, तर जे ख्रिस्ताच्या नावाकरिता देवाच्या वचनाकरिता जगतात व मरतात त्यांच्याविषयी हे वचन आहे. आम्ही सदोतीत स्वतःसाठी जगतो व आपल्या प्रियजनांसाठी जगतो, परंतु परमेश्वराला त्याचा काही एक फायदा होत नाही. देवाकरिता जगणे व त्याच्याकरिता मरणे यातला आनंद देवाच्या खऱ्या सेवकांना समजतो. 16व्या आणि 17व्या वचनात तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडिली आहेत. मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. श्रोत्यानो, तुम्ही देवाला काही देऊ शकत नाही, कारण हे विश्व, त्यातली सर्व संपत्ती, त्यातले सौंदर्य, या सर्व गोष्टी परमेश्वराच्या मालकीच्या आहेत. फक्त एकच गोष्ट आपण त्याला देऊ शकता, ते म्हणजे आपले स्वतःचे जीवन, आपले भग्न आणि अनुतप्त हृदय. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. आजच्या अध्ययनानुसार परमेश्वराच्या आज्ञांसाठी आरसा हे प्रतीक मानले जाते. आजचा प्रश्न, 113 ते 118 या स्तोत्रांना कोणती स्तोत्रे म्हटले जाते? ए. दुःखसहनाची, बी. स्तवनाची, सी. आरोहणाची, डी. विजयाची. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की देव प्रार्थना ऐकतो, तो सहाय्य पुरवितो आणि तो पवित्रही आहे. तो खऱ्या अर्थाने सुटका करणारा आहे आणि विशेष म्हणजे तो पाहू शकतो, ऐकू शकतो आणि कृती करू शकतो. ज्या ठिकाणी देवाचा हस्तक्षेप आहे ते सुटका आहे, चमत्कार आहेत. प्रियांनो, अशा खऱ्या देवाची आपणास ओळख आहे काय? त्यावर आपला विश्वास आहे काय? आत्मपरीक्षण करा. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की तुला आम्ही जाणावं, तुला ओळखावं. होय प्रभूजी, कारण जितकं जास्त आम्ही तुला ओळखतो तितकं जास्त आम्ही तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील असतो. होय प्रभूजी, आमच्यामधील उणीवा तू काढून टाक आणि प्रभूची योग्य आचरण करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आजच्या क्षणापर्यंत तू आमची काळजी घेतलीस, आमच्याबरोबर तू आहेस आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. या सर्व विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.